जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचा वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर पदोन्नती स्तर पदनामात बदल आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, अरे आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. शासनाच्या धोरणाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, शासनाच्या धोरणाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन. जुनी पेन्शन. आज आम्ही असहकार आंदोलनाच्या माध्यमातून फुल्लर समितीचा धिक्कार म्हणून आज याचं दहन करत आहे. या समितीच्या अहवालाचं अन्यायकारक अहवाल, या अहवालामुळे आमच्या ज्या काही चौथ्या वेतन आयोगापासून ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी दूर झाल्या नाहीत. त्यासाठी आम्हाला ह्या फुल्लर समितीचा निषेध करून तिला आम्ही ह्याची होळी करणार आहोत. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहोत आणि या फुल्लर समितीनं आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आजपर्यंत प्रलंबित ठेवल्या आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आमच्या चौथ्या वेतन आयोगापासून ज्या काही त्रुटी राहिल्यात त्या त्रुटी त्यांनी दूर कराव्या. त्यासाठी आम्ही निषेध म्हणून हे फुल्लर समितीचं अहवाल त्याचं होळी करत आहोत. खाली खाली ठेवा. फुल्लर समितीचा निषेध असो. जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचा विजय असो, जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचा विजय असो. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचा विजय असो, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पदोन्नती स्तर दूर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, पदनामात बदल झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. शासनाच्या धोरणाचा, धिक्कार असो, शासनाच्या धोरणाचा धिक्कार असो. मुर्दाबाद, मुर्दाबाद, फुल्लर समिती मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. फुल्लर समिती मुर्दाबाद. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज. आपण सध्या आहोत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर. तुम्ही बघू शकता जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचं मागच्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. नेमकं या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सविस्तर अशा पद्धतीने या आंदोलकांकडून त्यांच्या मागण्या इथल्या प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सर, तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये. सर्वप्रथम मागच्या 3 दिवसापासून हे तुमचं आंदोलन सुरू आहे. काय नेमक्या मागण्या आहेत बोला. सर, जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेमार्फत अनेक वेळा शासनास निवेदन देऊनसुद्धा आमच्या निवेदनाची त्यांनी दखल घेतलेली नाही. परत आमची त्रुटी, वेतन त्रुटी हा मुख्य उद्देश आहे. आमची वेतन त्रुटी ही चौथ्या वेतन आयोगापासून
4थ्या वेतन आयोगापासून ते आज 7व्या आयोगापर्यंत एकही त्रुटी आमची दूर झालेली नाही. दूर झालेली नसल्यामुळे आम्ही हे असहकार आंदोलनाचा इशारा दिला होता. परत शासन जर यामध्ये काही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत नसेल तर येणाऱ्या 23 तारखेपासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहे. दुसरे आणखी आंदोलनकर्ते माझ्यासोबत आहेत. नमस्कार, मी उजळमकर लक्ष्मीकांत भास्करराव, जिल्हा परिषद प्रशाला अंधोरी या प्रशालेमध्ये कार्यरत आहे कनिष्ठ सहाय्यक म्हणून. तरी आमचं जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना या संघटनेतर्फे आमचे अध्यक्ष अशोक ढाळे आणि कार्याध्यक्ष शरद पांडुरंग बिराजदार आणि सचिव आनंद पांडुरंग भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 3 दिवसापासून हे आंदोलन करत आहोत. या आंदोलनामागचा आमचा एकच मुख्य उद्देश आहे की आमच्या ज्या काही वेतन त्रुटी आहेत आणि पहिलाच मुद्दा आहे आणि तोच मुद्दा आम्ही खूप दिवसापासून लावून धरला आहे, पण शासन याची दखल घेत नसल्यामुळं आम्हाला हे पवित्रा घ्यावा लागला आहे. या पवित्र्यामुळं खूप काही अडचणी निर्माण होत आहेत. ह्या सगळ्या जरी बाबी खऱ्या असल्या तर हे नाविलाजानं आम्हाला हे पाऊल उचलायची पाळी आली आहे आणि आमची वेतन त्रुटी ही शासनानं दूर करावी. आम्ही येथेच थांबू, परंतु जर न झाली तर मग मात्र आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल आणि आमचे जे काही वेतन स्तर आहेत, वेतन स्तर हे वाढले पाहिजेत आणि आमच्या कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक हे कमी होऊन एकच त्याच्यामध्ये हे करून पदनाम बदल झाला पाहिजे. जसं तलाठी ग्रामसेवक हे पदनाम होतं, परंतु शासनानं त्यांचं ग्रामविकास अधिकारी पदनाम केलं. तसं आमचंही मागणी आहे की विकास अधिकारी म्हणून आमचं पदनाम करावं आणि आमच्याबरोबरच ग्रामसेवक तलाठी आणि या इतर सर्वांच्या वेतन श्रेण्या होत्या, परंतु ते असेच आंदोलन वगैरे करून त्यांनी पुढे गेले आणि आम्ही शासन आज करेल उजा करेल किंवा ह्या बघत राहण्यामुळं आम्ही मागे राहिलो. म्हणूनच आम्ही हा उठाव केला आहे आणि आमच्या जोपर्यंत 4थ्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटी दूर होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. आणि शेवटचं पावित्रा म्हणून आम्ही 23 तारखेला सोमवारपासून बेमुदत आंदोलन करण्यासाठी उपोषणाला बसणार आहोत. तरी शासनाला एक विनंती आहे आमची की आमचं हे आंदोलन त्या स्तराला न जाऊ देता आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करून आम्हाला ती पाळी न येऊ देता लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आमचं जर मान्य केलं तर आम्ही आंदोलन मागे घेऊ. नाही जर झालं तर मात्र 23 पासून बेमुदत आंदोलन आम्ही करू. नमस्कार. या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर 23 फेब्रुवारी रोजी पासून पुढे पुन्हा आक्रमक आंदोलन करण्याचा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे. माझ्यासोबत आणखी आंदोलनकर्ते आहेत. मला सांगा, 3 दिवसापासून हे तुमचं उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. 3ऱ्या दिवसापर्यंत आजपर्यंत तुमच्या या आंदोलनाची दखल आजपर्यंत कोणी घेतली आहे? आजपर्यंत शासनाने तर दखल घेतलेली आम्हाला मिळालेली नाही, पण प्रशासनातील सचिव स्तरावरील अधिकारी यांच्या आमच्या संघटनेचे पदाधिकारी यांच्या भेटी झालेल्या आहेत. ते नंतर शासनाशी चर्चा करून मग आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलवण्याचं होईल समजा. त्यामुळं आम्हाला अजून काही कन्फर्म निरोप नाही मिळाल्यामुळं आम्ही आंदोलन चालू ठेवलेलं आहे. हे 3 दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू असल्यामुळं पुन्हा आणखी नागरिकांच्या गैरसोयी होऊ लागल्यात, मग त्याला जबाबदार कोण असणार? जबाबदार शासनच असणार सर. कारण कसं आहे, आमची मागणी काय आजची नाही. 4था वेतन आयोग म्हणजे 1984-86 साली लागू झाला. त्यावेळेसपासून आमच्या वेतन त्रुटीची मागणी आमच्या संघटनेने वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. काही वेळी शासनाने बजेट अभावी सांगितले, म्हणजे अशा तरतुदी लावून त्यांनी आमच्या आतापर्यंत ती मागणी प्रलंबित ठेवलेली आहे. म्हणून आम्ही आज बसलो आहे. तर मी आणि आमच्या दुसऱ्या महत्त्वाच्या मागण्या म्हणलं तर यामध्ये असलेल्या आमच्या उजळमकर सरांनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद अंतर्गत लिपिकवर्गीयमध्ये खाली कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक असे 2 पदं आहेत. जसं की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी होते, त्यांचं एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी असं पद निर्माण केलं आणि त्यांना वेतनश्रेणी वेगळी लागू केली आज केलं. आणि आमची मागणी तर वेतनश्रेणीची पूर्वीपासूनच आहे. तसंच आमची आता मागणी आहे की कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक या दोन्ही पदाचा जॉब चार्ट सेमच आहे, दोन्ही सारखंच काम करतात. तर त्यामुळं पूर्वीच्या मंजूर पदापेक्षा सध्या पदं कमी व्हायलेत, तरीसुद्धा एवढा वर्कलोड असतानासुद्धा कर्मचारी काम करायलेत. तर त्यासाठी त्यांनी वेतनसुद्धा देणं त्या मानानं गरजेचं आहे आणि त्या धोरणामुळे आम्ही बसलो आहे. खुल्लर समितीच्या अहवालाची तुम्ही आत्ताच होळी केली, दहन केलं. काय नेमक्या जाचं काठी काय आहेत खुल्लर समितीच्या अहवालामध्ये?
खुल्लर समितीने सर आमच्या लिपिक वर्गीयाचा विचारच केला नाही. बाकी इतर सर्व कॅडरमध्ये त्यांनी सुधारणा केली, पण आमची शिफारस नाही केली त्यांनी. पुरुष मंडळींसोबत महिला आंदोलक देखील माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. 3 दिवसापासून तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालात. काय मागणी आहेत, काय भावना आहेत? आमची एकच मागणी आहे महत्त्वाची, म्हणजे 4थ्या वेतन आयोगापासून ते आजपर्यंतची वेतन त्रुटी दूर करावी. जुनी पेन्शन योजना जशी तर तशी लागू करावी. मुख्यमंत्र्याची शपथ 3 दिवसात होते, मग कर्मचारी अन्याय का असा? त्यासाठी आम्ही आमचे सर्व लिपिक बंधू सगळे भगिनी इथे बसलेले आहात. आमच्यावरला अन्याय दूर करावा. आम्ही पण जनतेवर काय होणार अन्याय आम्ही दूर करू. या ताईंनी म्हटल्याप्रमाणे शपथविधी ग्रहण सोहळा 3ऱ्या दिवशी होतो, मात्र अनेक वर्षापासून या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या जातात. अखेर या आंदोलनकर्त्यांची दखल कधी घेतली जाणार असा सवाल आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाला आम्ही करत आहोत. यापुढे जर यांच्या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर 23 तारखेपासून पुढे यांना पुन्हा आंदोलनालाच सामोरं जावं लागते का हे पाहणं महत्त्वाचं ठरतं आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.